अमरावतीत मंगळवारी भरदुपारी झालेल्या गोंडी मोडक या हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे। मृतकाच्या मित्राच्या चौकशीतून मारेकऱ्यांची नावे उघडकीस आली आहेत। कोण आहेत हे मारेकरी आणि काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर रिपोर्ट मध्ये। अमरावती शहरात खळबळ उडवणाऱ्या गोंडी मोडक हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे। मंगळवारी भरदुपारी वडाडी भरतनगर परिसरात ऋषिकेश उर्फ गोंडी मोडक या तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली होती। या घटनेत त्याचा मित्र अक्षय वासनिक जखमी झाला होता, मात्र तो घाबरून पसार झाला होता। पोलिसांनी बुधवारी पहाटे त्याला ताब्यात घेतले आणि चौकशीतून खऱ्या मारेकऱ्यांची नावे समोर आली आहेत। पोलिसांच्या माहितीनुसार जुन्या वादातून विजय भोसले, अतुल भोसले आणि भुऱ्या उर्फ आर्यन पवार यांनी धारदार शस्त्राने गोंडी मोडकवर हल्ला केला। घटनास्थळी उपस्थित असलेल्या अक्षयने पोलिसांना सगळी हकीकत सांगितली। या तक्रारीवरून फेजरपुरा पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। घटनेच्या 3 दिवसापूर्वी गोंडी मोडक आणि विजय भोसले यांच्यात पाणी मागण्यावरून वाद झाला होता। याच वादाचा वचपा काढण्यासाठी या तिघांनी गोंडीवर हल्ला केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे। फेजरपुरा पोलीस आणि शहर गुन्हे शाखेचे पथक मारेकऱ्यांच्या शोधात रवाना झाले आहे। सोशल मीडियावर पसरलेल्या माहितीच्या आधारे काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, मात्र खऱ्या आरोपीची माहिती मिळाली नव्हती। आता पोलिसांनी त्याच्या अचूक मार्गावर गस्त वाढवली आहे। तर काल ऋषिकेश मोडक नावाच्या युवकाची हत्या करण्यात आली होती वडाडी परिसरामध्ये। याची हकीकत काय आणि किती आरोपी आहेत? हा जो कालचा जो गुन्हा घडलेला आहे, ऋषिकेश उर्फ गोंडी उमेश मोडक, वय 26 वर्ष, राहणार व्यंकयपुरा, हा युवक देखील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। आणि याचे पारधी बेड्यावरील विजय तंत्या भोसले त्याच्याबरोबर काही कारणांमुळे वाद झाले होते, अशी माहिती आम्हाला त्याच्याबरोबर जो साक्षीदार होता नामे अक्षय वासनिक याच्याकडून मिळाली। त्याच्यावरून आम्हाला पूर्ण माहिती अशी मिळाली की विजय भोसले तसेच अतुल भोसले आणि भुऱ्या उर्फ आर्यन पवार या तिघांनी मिळून मागील वादाचा राग मनात धरून ह्याची धारदार शस्त्रांनी हत्या केलेली आहे। आमची पथकं विविध ठिकाणी शहरामध्ये आम्ही रवाना केले, डीबी पथक सुद्धा रवाना झालेले। तसेच यातील साक्षीदार अक्षय वासनिक याला सुद्धा चोर मावले या ठिकाणावरून डीबी पथकाने आणल्यामुळे त्याची फिर्याद नोंदवण्यात आली। कारण सदरचा फिर्यादी हा खूप घाबरला असल्यामुळे तो पळून गेला होता, परंतु त्याचा आमच्या डीबी पथकामार्फत शोध घेतला, त्याला ताब्यात घेतले आणि त्यानंतर त्याच्या फिर्यादीवरून आरोपी निष्पन्न केले। आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी आमची वेगवेगळ्या ठिकाणी पथकं, क्राईम ब्रांच तसेच डीबी पथकं रवाना झाली। फिर्यादी म्हणजे मृतकचा मित्र होता हा जो ताब्यात घेतला होता? फिर्यादी जो आहे तो मृतकचा मित्र आहे। तो सुद्धा गाडीवरती होता, परंतु ज्यावेळेला हल्ला झाला त्यावेळेला तो हल्ला पाहून तो घाबरून तिथून पळून गेला। मृतकासोबत जे आरोपीचा वाद हे कशामुळे झाला होता? तो वाद ऍक्च्युअली जो फिर्यादी आहे म्हणजे साक्षीदार आणि फिर्यादी पुण्यातला, तर त्याला फक्त माझा वाद झालेला आहे एवढंच मृतक युवकाने सांगितलेलं होतं। आता तो वाद कशामुळे झाला होता हे पुढील तपासात आपल्याला निष्पन्न करतात। अखेर गोंडी मोडक हत्या प्रकरणातील खरे मारेकरी समोर आले असून पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे। लवकरच आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे। या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।